इकडे भरपूर माकडं आहेत, हे बघा चाललेली आहेत रस्त्याने. कैसा लग रहा है? बस करना भाई. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? प्रवास करताय ना, करायलाच पाहिजे. आणि आजही आपण बाहेर पडलेलो आहोत अजून एक दुर्ग भटकंती करायला, सह्याद्री फिरायला. आणि आजच्या मुक्काम पोस्टचं नाव आहे किल्ले हरिहर, जो नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. आता आपण आहोत कसारा स्टेशनवर आणि इकडून आपण जाणार आहोत किल्ले हरिहरकडे. पुढची संपूर्ण माहिती तुम्हाला हळूहळू मी देईलच. हर्षवाडी गाव आपलं असणार आहे, जे बेस विलेज आहे. सो आपण जाऊया पुढच्या प्रवासाला. आणि त्याआधी आपण जे आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत आपली मंडळी, त्यांचं इंट्रोडक्शन घेऊ. तर चला भेटू. आता आपण इंट्रोडक्शन घेऊ आपल्या पार्टिसिपेंट्सचं. नमस्कार मंडळी, मी रोहिणी ओंकार सांगते. हाय, माझं नाव कविता सावळगी. हॅलो, माझं नाव राजेश भिंगारडे. हॅलो गाईस, अंकित अंकुश कापकर. नमस्कार, मी सचिन. हॅलो, मी सचिन. हॅलो गाईज, मी प्रथमेश. नमस्कार, माझं नाव आहे जोगेंद्र सिंग. एक नंबर. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, हम आज ट्रैकिंग के लिए आए और हरिहर क्या है हरिहर 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 हरिहरगढ़, और मेरा नाम आदित्य है. थँक्यू. अशाच तऱ्हेने झाली आमची सुरुवात किल्ले हरिहरकडे जाण्याची. स्टेशनच्या बाहेरच आम्ही एक गाडी बुक केली होती. त्याच्यात पटापट सगळे आनंदाने बसले आणि गप्पा गोष्टी गाणी ह्यांच्या रंगामध्ये हरिहरकडे निघालो. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. कसे आहेत सगळे? आता आपण आलेलो आहोत हर्षवाडीमध्ये, जे हरिहर किल्ल्याचं बेस विलेज आहे. हरिहर किल्ल्याच्या ह्या बेस विलेजमध्ये आपण आता थांबणार आहोत थोडा वेळ, कारण का पहाटच आहे. सकाळचे जवळजवळ 5:30 वाजलेले आहेत. आपण नाश्ता चहा करणार आहोत. नाश्त्यामध्ये गरमागरम पोह्यांचा फडशा पाडणार आहोत. त्यानंतर आपण चहा घेऊन माझ्याच मागे असलेला हरिहर किल्ला आहे, जो आता तुम्हाला अंधारामुळे दिसत नाही आहे, तो किल्ला सर करणार आहोत. चला तर मग मस्त गरमागरम नाश्ता करू आणि हरिहर किल्ल्याची सफर करू. त्याचसोबत त्याचा इतिहास, त्याचा भूगोल आणि त्याचा थरार हा सुद्धा अनुभवू. गारवार असलेली पहाट आणि त्यातून मस्तपैकी अंगणात बसून गावातल्या घरामध्ये पोह्यांची मजा घेत गप्पा मारता मारता सगळ्यांनी पोह्यांचा फडशाच पाडला. नाश्ता करून झाल्याच्या नंतर जसं तांबडं फुटायला लागलं, तोच आमच्या सगळ्या लोकांनी ट्रेक चालू केला हरिहरगडाच्या दिशेने, हर्षवाडीमधून. हर्षवाडी हे त्याचं बेस विलेज. तसंच गारवारा सोबतीला होताच आणि समोरच बघता क्षणी दिसत होता सह्याद्री मस्तपैकी दत्त म्हणून उभा ठाकलेला. आता जवळजवळ एक 15 मिनिटाचा आपला ट्रेक झालेला आहे. आणि ट्रेक केल्याच्या नंतर आपण आलेलो आहोत अशा एका पठारावर, ज्याला आपण प्लॅट्यू म्हणतो. तो प्लॅट्यू क्रॉस केल्याच्या नंतर आपल्याला जायचं आहे, तो माझ्या मागे दिसतोय हरिहर किल्ला. तिथपर्यंत आपल्याला पोचायचं आहे. तुम्हाला दाखवतो, हे बघा. आपण ह्या साईडने आल्याच्या नंतर हा संपूर्ण पठार आपल्याला लागतो. हा विशाल पठार आपल्याला लागतो आणि आपल्याला जायचं आहे त्या वाटेने दुसऱ्या पठारावर. आणि ते पठार क्रॉस करून आपल्याला जायचं आहे त्या साईडला. तिकडे आपल्याला लागणार आहेत त्या पायऱ्या, ज्या संपूर्ण फेमस आहेत महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण सह्याद्रीमध्ये फेमस असलेल्या त्या पायऱ्या आपल्याला लागणार आहेत. आणि त्या पायऱ्या क्रॉस केल्याच्यानंतर आपण जाणार आहोत किल्ल्याच्या वरच्या भागावर, सर्वोच्च भागावर. सो चला तर मग घेऊया मजा सह्याद्रीची.
मी आपल्या गडाची माहिती काढण्यामध्ये आणि व्लॉग काढण्यामध्ये बिझी होतो. तोच मागे बघितलं तर आपल्या मुलांची मस्त मजा चालली होती. फोटो सेशनमध्ये सगळे काही बिझी होते. हरिहर किल्ला हा महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे आणि सह्याद्री पर्वतरांगेमध्ये हरिहर म्हणजेच हर्षगड हा किल्ला आपले वेगळेपण जपून खंबीरपणे उभा आहे. हा गिरिदुर्ग असल्या कारणाने ह्याची उंची सुमारे 3676 फूट इतकी आहे आणि ह्या किल्ल्याचे 2 बेस विलेज आहेत. एक म्हणजे निरगुडपाडा आणि दुसरे म्हणजे हर्षवाडी. ह्या हर्षवाडीवरूनच कदाचित ह्या किल्ल्याला हर्षगड असेही म्हणतात. दोन्हीकडून आपल्याला ट्रेक कंप्लीट करता येतो. हर्षवाडीमधून आपल्याला सुमारे 1.5 तास लागतो तर निरगुडपाड्यामधून तोच ट्रेक कंप्लीट करायला आपल्याला 2 ते 2.5 तास लागतात. आता आपण एक पाऊण तासाचा ट्रेक करून अशा पठारावर येऊन पोचलेलो आहोत की जिथून आपल्याला हा मागचा हरिहर किल्ला स्पष्टपणे दिसतोय. आणि मेन म्हणजे इथूनच गोप्रोमध्ये दिसेल की नाही माहीत नाही, पण इथूनच आपल्याला दिसत आहेत त्या संपूर्ण जगात प्रसिद्ध असलेल्या त्या हरिहर किल्ल्याच्या पायऱ्या. हाच आपल्याला पठार क्रॉस करून ते छोटंसं टेकाड आहे ते क्रॉस करायचं आहे की नंतर आपल्याला समोर लागत आहेत त्या मस्त सुंदर आणि तेवढ्याच धाडसी असलेल्या पायऱ्या. ह्या बोर्डवरून आपल्याला असं लक्षात येतं की आपल्याला हर्षगड म्हणजेच हरिहरगड ह्या किल्ल्यावरून वाघेरा किल्ला, वैतरणा धरण, स्कॉटिश कडा, दुर्ग भंडार किल्ला, अंजनेरी, ब्रह्मा पर्वत, भास्करगड इत्यादी गड किल्ले आणि सह्याद्रीची पर्वतरांग लांब लांबपर्यंत पाहायला मिळते. हरिहर किल्ल्याचा इतिहास 9व्या ते 14व्या शतकातील यादव घराण्यातील राजांपासून सुरू होतो. व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी हा किल्ला बांधण्यात आला असावा. परंतु काही काळानंतर ब्रिटिश सैन्याच्या शासन साम्राज्याच्या नियंत्रणाबरोबरच अनेक राजांनी यावर आक्रमण करून आपले राज्य प्रस्थापित केले. सध्या हरिहर किल्ल्याचे केवळ भग्नावशेषाच्या स्वरूपातच उरलेला आहे आणि ह्याचा वापर फक्त ट्रेकिंग साईट म्हणूनच आता सध्या केला जातो. हाय गाइस, वी आर फीलिंग सो हैप्पी थैंक्स टू दिस ओमकार बड़ी हु मेड दिस पॉसिबल. हम लोग यहाँ पे लेके आए. चलो चलो. चला मंडळी, समोरच आपल्याला दिसतं त्या पायऱ्या. त्या पायऱ्यांवर जायचं आहे, तो थरार अनुभवायचा आहे आपल्याला. मस्तपैकी व्हिडिओ काढायचा आहे. समोरच मला तो सह्याद्रीचा कडा दिसतोय जो असह्य थरारक आहे एकदम, आणि त्याची मजा घ्यायला आपण चाललेलो आहोत. चला. हरिहर किल्ल्याच्या ह्या पायऱ्या चढताना आताही आपली दमछाक होते. चढण्यासाठी खोबणे दिलेले आहेत, त्यांचा वापर करून आपल्याला पुढे जाता येते आणि त्यावरून पुढे गेल्याच्यानंतर खरंच सह्याद्रीचे असे कणखर रूप आपल्याला पाहायला मिळते. पण त्यावेळेस आपले मावळे कसे बरं असा अवघड किल्ला पटापट सर करत असतील हा विचार प्रत्येक गडकिल्ल्याची सफर करताना एकदा तरी मनाला चाटून गेल्याशिवाय राहत नाही. सगळ्यांनी इथपर्यंत ट्रेक अगदी मनमुराद आणि मनसोक्त आनंद लुटत केला. पण सह्याद्रीच्या ह्याच पायऱ्या चढताना सगळ्यांची त्रेधात रिपीट झाली. त्याचवरून कळतं की सह्याद्री हा किती अशक्य आहे ते, आणि अशक्य असूनसुद्धा त्यावर आपण प्रेम करणं हेच आपलं कर्तव्य आहे. तर आता आपण अशा थरारक पायऱ्या क्रॉस करून आलेलो आहोत अशा भागावर जिकडून एक वन वे म्हणता येईल त्याला, कातळात कोरलेला चालू होतो. इकडे भरपूर माकडं आहेत, हे बघा चाललेली आहेत रस्त्याने. त्यांपासून तुम्हाला सावध राहावं लागतं. आता ह्याच मार्गावरून आपल्याला जायचं आहे कातळात खोदलेल्या पायऱ्यांवरून. पुढे गेल्याच्यानंतर अशाच थरारक पायऱ्या आपल्याला लागणार आहेत. त्याही वेळेस तुम्ही माझ्यासोबतच राहा, अनुभवा थरार हा सह्याद्रीचा माझ्यासोबत.
ह्याच वाटेवर. चला. पायऱ्या चढून आल्याच्या नंतर काहीच अंतरावर आपल्याला कातळकडा लागतो आणि ह्याच कातळावर जर तुम्ही नीट बघितलं तर बाहेरच्या साईडने कातळावर अतिशय सुबकपणे कोरलेली गणपतीची प्राचीन मूर्ती आहे. त्यानंतर एका बाजूने कातळकडा आणि दुसऱ्या बाजूने खोल दरी, ह्या दोन गोष्टींच्या मध्ये असलेल्या ह्या कातळकड्याच्या वाटेवरून आपल्याला वाटचाल करावी लागत होती, तेही वाकून. त्यामुळे खूप ॲडव्हेंचरस वाटत होतं आणि मस्त शूटसुद्धा झालं. कातळवाट ओलांडून हरिहर किल्ल्याच्या दुसऱ्या पायऱ्या आपल्याला लागतात. तिथे दुसरं संकट आवासून आमची वाट बघतच होते आणि ते म्हणजे आमचे हे पूर्वज, जे अतिशय भुकेलेले होते. त्यांनी अगदी उच्छाद मांडला तिथे, सगळ्यांना घाबरून सोडले आणि अखेरीस एकाची बॅग फाडून त्यातून खाऊ काढून त्यांनी आपलं पोट आणि मन दोन्ही सुद्धा मस्तपैकी भरलं. किल्ल्याच्या पहिल्या पायऱ्या क्रॉस केल्यावर मला असं वाटलं होतं की झालं आता, गड माथा लगेचच पाहायला मिळतोय. पण इथे अजून थरार बाकीच होता पायऱ्यांचा. ह्या पायऱ्या झाल्यावर आपल्याला हा दुसरा पॅच लागतो पायऱ्यांचा, जो अखंड दगडामध्ये कोरून काढला आहे. नागमोडी पायऱ्या चढताना पाय अगदी भरून आले होते माझे. एका वेळेस एक किंवा बारीक असल्यास जास्तीत जास्त 2 माणसे अशा प्रकारे ह्या पायऱ्या चढू किंवा उतरू शकतात. पावसाळ्यात ह्या पायऱ्यांचा थरार काही औरच असेल ह्यात शंका नाही. हा पॅच क्रॉस केल्यावर आपण एका बोगद्यात येऊन पोचतो. तिथून जाताना मला अगदी कोथळीगडचीच आठवण झाली. तिथेही अशाच पायऱ्या आहेत, दगडाला आतून पोखरून बनवलेल्या. तर मंडळी, आता सकाळचे वाजलेले आहेत 9. आपल्याला जवळजवळ 1.5 ते 1.25 तास लागला आणि आता आपण आलेलो आहोत किल्ल्याच्या टॉपला. त्या टोकावर आहे धान्याचं कोठार, ते बघायचं आपल्याला. नंतर इथे बालेकिल्ला आहे हरिहर किल्ल्याचा, तो बघायचा आहे. आणि पाण्याचे टाकेसुद्धा आहेत, तेही बघायचे आहेत. तर चला एक्सप्लोर करू हरिहर किल्ला. पुढे आपल्याला दिसते प्रत्येक गडावर आपल्याला हमखास पाहायला मिळत असलेले मारुतीरायाचे सुंदर मंदिर. मस्त चौकोनी आकारामध्ये हे मंदिर आहे. मूर्तीसुद्धा अतिशय देखणी आहे. बाजूलाच शंकराचे मंदिरसुद्धा आहे आणि त्याच मागे विशाल तलाव आहे. पावसाळ्यात हा तलाव गारेगार पाण्याने तुडुंब भरलेला असतो. त्याच पुढे आपल्याला काही छोटे तर काही मोठे अशा पाण्याच्या टाक्यांचे समूह दिसतात आणि त्याच्याच बाजूला उभं असलेलं हे धान्याचं कोठारही दिसतं. काही लोक याला इतिहासात वापरले जाणारे स्टोर रूम बोलतात, जिथे त्यावेळेसचा दारुगोळा जतन केला जायचा. पण नक्की काय होतं आणि कशासाठी वापर होत होता ह्याचा हे काळालाच माहीत. दोन खोल्यांचे भले मोठे हे कोठार आहे. बाहेर इतकं गरम होत असताना सुद्धा आतमध्ये अगदी थंड वाटत होतं. मग काय, थोडा वेळ इथेच विश्राम केला आणि त्यावेळेस मनाला खूप खंत वाटली. ते म्हणजे ह्या कोठाराच्या भिंती पाहून. इतिहासाचा वारसा आपण जपला पाहिजे, तो जतन केला पाहिजे. पण ते न करता अशा रंगरंगोट्या करून आपण त्याला हानी नक्कीच पोचवत आहोत. हे कृपया प्रकर्षाने टाळलं गेलं पाहिजे. चला तर मग, अशा प्रकारे आपण हनुमानाचं मंदिर बघितलेलं आहे. त्याच्याच समोरचं भव्य तलाव बघितलेला आहे. त्याच्यानंतर पुढे आल्यावर आपण हे भव्य पाण्याचे टाकेसुद्धा बघितलेले आहेत. मागेच असलेली धान्याचं कोठारसुद्धा बघितलेलं आहे. ते किती छान आहे. आता हे सगळी भ्रमंती करून आपण चाललेलो आहोत बालेकिल्ल्याच्या दिशेने. माझ्या समोरच दत्त म्हणून उभा ठाकलेला बालेकिल्ला मला बोलवतोय. भेटू आता बालेकिल्ल्यावर. बालेकिल्ल्यावर पोचल्याच्या नंतर जेव्हा आम्ही चहूबाजूने पाहिलं, तेव्हा जिकडे जाईल तिकडे नजर फक्त सह्याद्री आणि निव्वळ सह्याद्रीच दिसत होता. त्यावरून ह्याची खात्री पटली की त्यावेळेस ह्या सगळ्या डोंगरदऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी हरिहर किल्ल्याची स्थापना केली गेली असावी. आपल्याला वरून जाता आले नव्हते, पण गड उतरत असताना शेवटी तो नजारा आपल्याला पाहायला मिळालाच. ही जी नागमोडी वाट दिसत आहे त्याला काही लोक त्यावेळेसचा चोर दरवाजा म्हणतात.
पण जर आपण नीट निरखून पाहिले तर आपल्याला नक्कीच दिसेल ते हे की हा चोर दरवाजा नसून त्यावेळेसचा राजमार्ग आहे, जो अपुरा बनला असल्या कारणाने दुर्लक्षित राहिलेला आहे. अशाच पद्धतीने संपूर्ण गडाची सफर करून ह्याच कातळकोरी पायऱ्या उतरत आपण गड उतरायला सुरुवात केली. समोरच बघा ना कसा मस्त नजारा दिसत आहे ते. चला तर मंडळी, आता आपला हरिहर किल्ला झालेला आहे. हरिहर किल्ला करून आपण अर्धा ट्रेक कंप्लीट पण केलेला आहे उतरतीचा. आणि आता आपण चाललेलो आहोत पुष्करणी बघायला. इकडे एक अनोखी पुष्करणी आहे ज्याचं नाव आहे गणेश कुंड. ते बघण्यासाठी आपण आलेलो आहोत. सो तेही तुम्हाला दाखवतो, राहा माझ्यासोबतच. अर्ध्या ट्रेकवर थोडी वाट वाकडी करून गेली असता आपल्याला लागतं हे गणेश कुंड. ही एक पुष्करणी आहे आणि त्याच बाजूला ग्रामदेवतेचं मंदिर आहे. आज शंकराची पिंड आहे आणि समोरच नंदी असे विराजमान झालेले आहेत. देवापुढे नतमस्तक झालो आणि पुष्करणी पाहायला बाहेर पडलो. खरंच खूप सुंदर पुष्करणी होती आणि पाणी तर एकदम क्रिस्टल क्लिअर. पाण्याची चव घेण्यासाठी 2 घोट घेतले तर अतिशय मधुर पाणी होतं. असंच सगळा निसर्ग फिरून आपण आपला ट्रेक पूर्णत्वास नेला. चला तर मंडळी, अशाच तऱ्हेने अशाच पद्धतीने आजची आपली दुर्ग भ्रमंती किल्ले हरिहर उर्फ हर्षगड हा सुखरूप पार पडलेला आहे. अशाच आपण दुर्ग भ्रमंती अजून करत राहू. माझ्यासोबत राहा, माझी साथ देत राहा. आता आपण किल्ला उतरून खाली आलेलो आहे. इथून आपण जाणार आहोत कसारा स्टेशनला आणि आपली आजची दुर्ग भ्रमंती पूर्णत्वास नेणार आहोत. सर, माझ्या संपूर्ण ह्या माहितीबद्दल जर तुम्हाला संपूर्ण आवडलेलं असेल, माझ्या माहिती देण्याची पद्धत, ह्या गडाचा इतिहास, तर आपल्या चॅनलला म्हणजेच बैरागी व्लॉग्सला काय करा, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपली साथ द्या. धन्यवाद.